राम राम भावांनो, आपल्याला जायचं आहे गाडी भरायला. मग काय, गाडी काढली आणि आलो डायरेक्ट आंबड MIDC मध्ये आल्यावर म्हटलं पहिले ना गाडीची हवा चेक करून घेऊ. आलो मग या दुकानावर, इथं गाडीची हवा चेक केली आणि आलो डायरेक्ट या कंपनीमध्ये. कारण आहे ना आपल्याला इथून पालमपूरसाठी गाडी भरायची. मग इथं सिक्युरिटीकडे एंट्री केली आणि गाडी कंपनीच्या आतमध्ये घातली. गेटमध्ये एंट्री केल्यावर लगेच रिव्हर्स करून गाडी लावली आणि गाडी भरायला सुरुवात झाली. यांनी लगेच क्रेन लावून ते 3 पॅलेट होते टाकायचे इलेक्ट्रिकचे, ते पॅनल गाडीत टाकले. म्हटलं चला आता आहे ना काहीच ताण नाही. गाडी भरून झाल्यावर लगेच गाडीची दोरी मारून घेतली आणि आलो कंपनीच्या गेटच्या बाहेर. गेटच्या बाहेर आल्यावर म्हटलं चला पहिले आपण घरी जाऊ, कारण ना आपल्याला गाडीचा शोध व्हायचा आहे. घरी आलो, मग गाडीचा शोध होऊन घेतला. म्हटलं कसं आहे, एकदम गाडी चकाचक दिसली ना तर चालवायला पण भारी वाटतं. आतल्या बाजूमधून पण गाडी एकदम चकाचक करून घेतली. त्याच्यानंतर आपलं पाणी प्यायचं जार तो गाडीत ठेवला. म्हटलं कसं आहे, जार राहिला ना टेन्शन नाही राहत डोक्याला. मग काय, गाडी काढली आणि आलो पेट्रोलला, भारत पेट्रोल पंपावर. इथं गाडीची टाकी पॅक केली. म्हटलं कसं आहे, रस्त्याने परत इकडे तिकडे थांबायची गरज नाही पडली पाहिजे. गाडीची टाकी पॅक करून मी आलो उमराळ्यामध्ये. उमराळ्यामध्ये ना हे गॅरेज आपल्या दोस्ताचं सागर गोरेचं. याच्याकडे ना सगळ्या गाड्यांचे कामं होता. हायवा राहो, डंपर राहो, आयसर राहो, पिकअप राहो, कोणती पण गाडी राहो, सगळ्या गाड्यांची कामं करतो. ऑडीच्या शाळेतला खास मित्र आहे हा माझा. चला आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, शेअर करा.